तर बीड लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे। बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्मचाऱ्यांना मतपेट्यांचं वाटप केलं जात आहे। बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणेंमध्ये लढत होत आहे। तर यावेळेस आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। जे मतपेट्या आहेत त्या आता गावामध्ये जायला सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच ही सुरुवात झालेली आहे। दुपारी 2 पर्यंत मतपेट्या ज्या आहेत त्या गावागावामध्ये पोहोचल्या जातील। बीड जिल्ह्यामध्ये एकूण 1200हून अधिक गावांमध्ये जे आहे ते मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे। सगळ्या गावांमध्ये जी आहे ती सगळी तयारी पूर्ण झालेली आहे। प्रशासन देखील कामाला लागलेलं आहे। जिल्हाधिकारी माझ्यासोबत आहे। मॅडम, खरं तर सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। किती बूथ आहेत, कशा पद्धतीने तयारी असणार आहे? बीड लोकसभा मतदारसंघामध्ये 2355 मतदान केंद्र आहेत। आता प्रत्येक 6 विधानसभा मतदारसंघ असून सर्व ठिकाणी ARO त्यांनी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आता डिस्पॅचची तयारी केलेली आहे। सर्व ठिकाणी पोलिंग पार्टीज त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। जे काही पोलिंग बूथ आहे ते पोलिंग स्टेशन लोकेशन 1479 पोलिंग स्टेशन लोकेशन आहेत। तिथं आपण एक क्लासरूम, हिरकणी कक्ष म्हणून इव्हन लहान मुलांचा काही महिलांचं चिंता असतो की लहान मुलाला कुठं सोडून जायचं, तर सोबत आणा। त्या ठिकाणी लहान मुलांचं पाळणाघर सुद्धा व्यवस्था आपण बीडमध्ये केलेलं आहे। मतदानाची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। उद्या 7 वाजता मतदान सुरू होईल। 6 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सगळी सुरू असणार आहे। सगळ्यांनी मतदान करावं अशा पद्धतीचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलंय। विष्णू बुर्गे, G24 तास, बीड।